अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता। तो म्हणजे आता अर्थ खात्याचं काय होणार। कारण महायुती सरकारमध्ये अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं आणि अजित पवार अर्थमंत्री म्हणून काम पाहत होते। त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतली। मात्र आता पुन्हा एकदा विषय चर्चेत आलाय, कारण अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी अर्थ खात्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय। अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्पनाचं काम सुरू होतं आणि त्यामुळे प्रशासनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खातं स्वतःकडे ठेवलं होतं। त्यांनीच यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा सादर केला। मात्र तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा अर्थ खातं मिळणार का याची चर्चा सुरू झाली। आता या चर्चेवर जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे यावं अशी आमची अपेक्षा आहे, पण हा निर्णय हा पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाचा असेल। योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असा आम्हाला विश्वास आहे। विशेष म्हणजे जय पवार यांनी कोणतीही नाराजगी व्यक्त केली नाही किंवा दबावाचं राजकारणही केलं नाही। त्यांनी संयमी भूमिका घेत अंतिम निर्णय महायुतीच्या नेतृत्वावर सोडलाय। दुसरीकडे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांच्या फेराबदलीची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आता अर्थ खात्याचाही फेरविचार होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी यापूर्वीही अर्थ खातं पुन्हा पक्षाकडे देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती। आता प्रश्न असा आहे की महायुतीमध्ये सत्ता संतुलन राखण्यासाठी अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे दिलं जाईल का, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाचं खातं स्वतःकडेच कायम ठेवतील? तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा।